1.85 1.85 ओम. ठीक आहे, रेकॉर्डिंग करायला विसरलो होतो. असं ते क्वेश्चन बघून लक्षात येईल. ठीक आहे, मग आता हा पुन्हा सर्किट डायग्राम ड्रॉ करू आता नवीन. हा झाला 2 ओहम. आपल्याला फाइंड करायचा आहे इथला करंट IN. इथे काय होणार, ह्याच्यामध्ये येणार आता 3 रेजिस्टन्स स्टार मध्ये. बरोबर, हे कळलं का? हा झाला 1.38 ओहम. हा झाला 0.92 ओहम. हा झाला RD 1.85 ओहम. आणि हा 1 ओहम आणि 9 व्होल्ट आहे तसा. ठीक आहे, हे इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. आता बघा काय दिसतंय, हा असणार टोटल करंट I. ठीक आहे, तो या टोटल करंट IT हा या दोन ठिकाणी जातोय, एका ठिकाणी IN, एका ठिकाणी हा करंट जातोय. ठीक आहे, म्हणजे हे दोन पॅरललने आपण फाइंड करता येईल. त्यासाठी पहिला टोटल रेजिस्टन्स RT फाइंड करूया. काय दिसते बघा, हे दोन एकमेकांना सिरीज. म्हणजे काय म्हणा आपण याचा 2 + 1.38. ठीक आहे, आणि तो पॅरलल कोणाला आहे तर या किती 1.85 आणणार 1.85. त्यांचा जो काही रिझल्ट मिळेल तो सिरीज मध्ये असेल याला आणि याला. +0.92 + 1. हे सगळ्यांना कळलं का? 3.38 पॅरलल टू 1.85 + 1.92. पहिला सांगा, हे जे काय आपण टोटल रेजिस्टन्स RT काढला हे सगळ्यांना कळलं का? बघा, पहिलं हे दोन सिरीज मध्ये आहेत, बरोबर. हे पूर्ण ब्रांच जे काय हा कोणाला पॅरलल आहे, या ब्रांचला पॅरलल आहे. या ब्रांचचा रेजिस्टन्स किती आहे 1.85. या पूर्ण ब्रांचचा रेजिस्टन्स काय झाला 2 आणि 1.0. मग काय केलं, सिरीज आहे म्हणून 2 + 1.38. आणि हा पूर्ण पॅरलल असेल या 1.85 च्या ब्रांचला, म्हणून घेतला 1.85. आता यांचा रिझल्टंट जो काय मिळेल तो काय दिसेल बघायचा, इथे एकच रेजिस्टन्स येणार ना, तो रेजिस्टन्स या 0.92 आणि 1 ला सिरीज मध्ये असणार. त्याला आपण करणार प्लस. हो, हे किती मिळते सांगा आता, सगळं ओव्हरऑल पूर्ण काढून सांगा मला किती मिळते. किती मिळते टोटल? 3.15 किंवा 3.12. हा म्हणून आपण =3.12 ओम. सगळे मी 2 डेसिमल मध्ये घेतलेले आहेत, म्हणून इथे पण मी 2 डेसिमल मध्ये घेत आहे. 3.12 ओम हा झाला RT. मग आता यातनं टोटल करंट IT काय असणार, व्होल्टेज अपॉन RT ना, V/RT. आता टोटल व्होल्टेज काय असणार आहे, एकच व्होल्टेज आणि एक रेजिस्टन्स असणार आहे. एक व्होल्टेज काय तो 9 व्होल्ट डिवाइड करायचा, फाइंड केला रेजिस्टन्स 9/3.12 किती मिळते बघा, 2.88. ठीक आहे, हा झाला कोणता करंट, हा झाला इथला करंट. आपल्याला पाहिजे IN म्हणजेच इथे जाणारा करंट. ठीक आहे, तर IN चा फॉर्म्युला काय असतो, आता करंट डिव्हिजन रूल काय असतो, IN = ज्यातला करंट फाइंड करायचा त्याच्या ऑपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स. ऑपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स कोण आहे म्हणजे हा रेजिस्टन्स. 2 आणि 1.38 जाणार 3.38.
डिवाइड बाय सगळ्यांची ऍडिशन म्हणजे काय होणार 3.38 आणि स्वतःच्या ब्रांच मध्ये रेजिस्टन्स किती आहे बघा, या ब्रांच मध्ये हा एक रेजिस्टन्स आहे 1.85 इंटू टोटल करंट किती बघितलं आपण आता 2.88 किती मिळते सांगा. वन पॉइंट एट सिक्स 1.86 ठीक आहे. आता पुढे नेक्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट काय करतो आपण, टू फाइंड नॉर्टन्स रेजिस्टर म्हणजे ज्याला म्हणतो आपण आर एन किंवा इक्वल रेजिस्टन्स काय म्हणणार. काय बघा, रेजिस्टन्स काढताना काय करतो आपण, इथं जो यातला करंट फाइंड करायचा तो ब्रांच आपण करणार ओपन आणि सगळे सोर्स बंद. ठीक आहे. आता हा सर्किट काय होईल, ओपन इथला आर एन हा आणि आपल्याला फाइंड करायचा आहे बी सी आणि डी. आता 2 3 4 6 ओहम 3 ओहम 4 ओहम 6 ओहम 1 ओहम. ठीक आहे. पुन्हा हा परत डेल्टा दिसतोय तर याचा आपण आधी फाइंड केला आहे तर तोच व्हॅल्यू मी इथं पुट करतो. काय होणार पुन्हा सर्किट बघा, काहीतरी आहे. या सगळ्यांची व्हॅल्यू टाकू आपण, काय होतं 1.38 0.92 1.85. आता काय दिसते बघा, काय दिसते बघा, आता कोण कोण सिरीज आहे बघा, हे दोन एकमेकांना सिरीज आणि हे दोन एकमेकांना सिरीज. ठीक आहे. मग पुन्हा सर्किट डायग्राम काय करूया आता, इथं ए, ठीक आहे, मी आता इथंच प्लेन डिजिट दोघांचा एक करू 3.8 या आपण डायरेक्ट म्हणतो मी सी. ठीक आहे. आणि इथं काय होणार, चला 1.85 ओहम. ठीक आहे. हा आपला आर एन इकडचा. आता काय होईल, हा पूर्ण रेजिस्टन्स एक होईल 0.92 आणि 1 झाला 1.92 ओहम. ठीक आहे. आता बघा काय दिसतं, आता कोण कोणाला कसे आहे.
कोण कोणाला कसे आहेत. मी याला अजून सेपरेट करतो. आपल्याला ए आणि डी मधला फाइंड करायचा आहे. हा म्हणूया ए, हा म्हणूया डी, याला म्हणू आपण आर एन. ठीक आहे, ड्रॉ करूया बघा. दुसरा एक पॉइंट काहीतरी सी आहे. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, हा ए, हा डी. डी पासून सी ला काय जोडलेला आहे, 3.38 चा रेजिस्टन्स, सॉरी 1.85 चा रेजिस्टन्स. आणि काय दिसतंय बघा, हा 3.8 कुठं जोडलाय, हा 3.8 कुठं जोडला बघा, ए आणि सी च्या मध्ये. ठीक आहे, म्हणजे हा ए आहे. ठीक आहे, हा आपला डी पॉइंट. काय करतो मी, इथं हा डी आणि इथं काहीतरी म्हणूया सी. ठीक आहे, बघा डी आणि सी च्या मध्ये काय 1.85, आणि इथं मी 1.85 ओहम. बरोबर. आणि काय बघा, ए आणि सी च्या मध्ये 3.38, हा ए आणि सी च्या मध्ये लिहितो मी 3.38 ओहम. तसंच हा 1 कुठे आहे बघा, सी आणि कुठं पुन्हा ए, म्हणजे याच्याच मध्ये, म्हणजे पुन्हा या पॉइंटला आपण म्हटलंय सी. तर सी आणि ए च्या मध्ये आणखीन एक रेजिस्टन्स आहे, हा म्हणजे ए झाला ना, किती आहे 1.92. आता यातनं काय दिसतंय, आर एन म्हणजे काय, हे दोन एकमेकांना पॅरलल. कोणते दोन, 1.92 आणि हा. यांचा रिटर्न जो काही मिळेल तो सिरीज मध्ये असेल 1.85 चा. म्हणजे आपण काय म्हणणार, 1.92 पॅरलल टू 3.38, आणि हा प्लस करणार 1.85 ला. काय मिळतंय सांगा. आणि 3.07. ए पॉइंट कोणता आहे, हा दोन्ही एच पॉइंट आहे ना, हा काय, हा काय वायरच जोडलाय ना, म्हणजे आपला हा ए पॉइंट. इथं सॉल्व आपण असं अजून करतोय की इथं काहीतरी एक रेजिस्टन्स आहे असं आपण समजून सॉल्व करतो. त्यामुळे आपल्याला काय दिसतंय बघा, हे सिरीज वगैरे नसून कळतंय की काय, हा ए सी आणि हा रेजिस्टन्स दोन्ही पॅरलल आहे. कळलं का दीक्षा? हो, ठीक आहे. सगळ्यांना कळलं का एक्झाम्पल? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? बाकीचे झोपले काय सगळे? समजलंय पण पुन्हा एकदा जरा. ठीक आहे, आधी पहिला संपू पूर्ण, नंतर रिपीट करूया. ठीक आहे, आता आपलं काम काय, फायनल. आता नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करूया. नॉर्टन्स सर्किट काय करणार, एक करंट सोर्स, बरोबर, कुठे आहे बघा, ए पासून डी ला. काय करणार आपण, करायचं आहे तसंच एक रेजिस्टन्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याचा परत, ए पासून डी म्हणणार, आणि तो आपण रेजिस्टन्स जोडणार आहे जो आपण काढला होता 5 ओहमचा. 1.86 एम्पियर. 3.07 ओहम. करंट काय त्याला आय म्हणूया. आय काय असणार, ऑपोजिट काय 3.07 अपॉन
3.07 plus 5, 8.07 into 1.86 किती मिळतंय सांगा. .707 ampere. ठीक आहे. आता मी रिपीट करतो पुन्हा एकदा. आपल्याला क्वेश्चन आहे, या 5 ओहम मधला करंट फाइंड करायचा आहे युजिंग नॉर्टन्स थेरम. नॉर्टन थेरम मध्ये पहिल्यांदा काय करतो आपण, IN फाइंड करतो, नॉर्टन्स करंट, किंवा त्याला म्हणतो आपण शॉर्ट सर्किट करंट. म्हणजे कसं करणार, या ब्रांचला करणार शॉर्ट केला इथं, मग आपल्याला यातला करंट फाइंड करायचं ज्याला म्हणतो आपण IN. पण काय दिसतंय पुढे, यामध्ये हा इथं डेल्टा नेटवर्क दिसत आहे. तर हे सिंपल करण्यासाठी पहिल्यांदा डेल्टाचा स्टार करूया. तसे आपण काय केलं, यातला रेषण इथल्या रेषण म्हटलं RB, इथल्या रेषण म्हणणार RC, इथल्या रेषण म्हणणार RD. आपण RB काढला, कसं करतो, दोन शेजारच्या रेषेने मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय सगळ्यांचे ऍडिशन काढला. RB, RC आणि RD हे काय तुम्हाला डेल्टा टू स्टार वरून तुम्हाला कळेल. नंतर आपण या डायग्रामला चेंज केला, हा डेल्टा लिहिला आपण स्टार मध्ये, इथे 1 2 3 हा स्टार झाला. जो व्हॅल्यू फाइंड करतो तो व्हॅल्यू इथे लिहिलेला आहे. आता काय दिसतंय बघा, हा 2 आणि 1.38 सिरीज मध्ये आहेत. तसंच 0.92 हा सिरीज वगैरे आहे. आता आपण टोटल याचा रेजिस्टन्स फाइंड करू. म्हणजे आपल्याला इथला जर टोटल करंट माहित असेल तर आपण तो करंट या IN आणि या ब्रांचने डिवाइड होतो, यातनं आपण हा IN फाइंड करू शकतो. ठीक आहे. आता काय म्हणतोय तर मग, हा टोटल करंट काढण्यासाठी पहिला R कडे टोटल रेजिस्टन्स काय असणार आहे, हे दोन एकमेकांना सिरीज म्हणून 2 + 1.38 यांचा रिझल्टंट 1.85 ला पॅरलल म्हणून पॅरलल टू 1.85, आणि हा जो काय ओव्हरऑल असेल तो ऍडिशन असेल, कोणाला 0.92 + 1 ला ऍड करायचा. कळतंय? ठीक आहे, एवढं कळलं असेल. मग हे आपण सॉल्व्ह केलं, आपल्याला मिळाला 3.12 ओहम. ठीक आहे. त्यानंतर काय बघितलं आपण, आपल्याला टोटल करंट काढायचं होतं. टोटल करंट म्हणजे काय, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज यात होता किती, 9 व्होल्ट आहे बघा. टोटल सर्किट मध्ये 9 व्होल्ट आहे, आणि रेजिस्टन्स आता आपण फाइंड केलाय तो आपण डिवाइड केला, V/RT केला. रेजिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं 3.12, हा डिवाइड केला, मिळाला करंट 2.88. ठीक आहे. मग नॉर्टन्स करंट कसं असणार, पुन्हा आपल्याला मिळालं टोटल करंट, आपल्याला काढायचं नॉर्टन करंट म्हणजे यातला करंट, हा करंट आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे बघा, हा टोटल करंट आला, तो दोन ठिकाणी डिवाइड झाला, हे दोन पॅरलल ब्रांच आहेत. आपल्याला यातला करंट काढायचा तर पहिला हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स प्लस हा, म्हणजे टोटल करंट. बरोबर. तसं आपण वापरायचं करंट डिव्हिजनचा फॉर्म्युला. मग काय झालं इथं, आपल्याला मिळाला IN = 3.38 अपॉन 2.88 हा मिळाला आपल्याला 1.86 एम्पियर. तर नेक्स्ट काम आहे आपलं की RN फाइंड करायचं आहे. RN कसं फाइंड करतो आपण, तर दिलेल्या डायग्राम मध्ये तुम्हाला ज्यातला करंट फाइंड करायचा आहे तो ब्रांच आपण ओपन करतो आणि सगळे सोर्स बंद करतो. ठीक आहे. म्हणून काय केलं मग आता इथं, बरं आपण RN फाइंड करतो. काय केलं आपण, तो ब्रांच ओपन केला आणि इथला आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचं ज्याला म्हणतो आपण RN. बाकी सगळे सोर्स, इथला व्होल्टेज सोर्स बंद केला, बाकी आहे तसं. पुन्हा या डेल्टा स्टार जे आपण आधीच केलं ते मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेलं आहे. ठीक आहे. डायरेक्ट व्हॅल्यू लिहिला तर काय म्हणतात पुन्हा इथं, हा RN इथं, आणि हे असं डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकलं तर काय दिसतंय इथं, 2 आणि 1.38 दोन्ही कसे आहेत, सिरीज मध्ये आहे. हे पण दोन सिरीज मध्ये आहे, ते आपण एक केला. ठीक आहे. लक्षात घ्या, हा पॉईंट आणि हा पॉईंट सिरीज नाही, हा एक पॉईंट आहे, इथं एक नोड तयार झाला, कारण तिथं आपण एक ब्रांच असं म्हणतो. रेजिस्टन्स फाइंड करताना असं अजून करायचं की इथं पण एक काहीतरी रेजिस्टन्स असं आपण मनातल्या मनात समजेल, त्यामुळे आपल्याला जाणवलं की हा एक नोड आहे. ठीक आहे. त्यामुळे हे काय तुम्हाला डायरेक्ट असं हे सिरीज नाही वाटणार. कळतंय.
पुन्हा त्यात नाही केलं बघा, कुठे आहे बघा, ए आणि सीच्या मध्ये हा पण आहे आणि तसं सी आणि एच्या मध्ये हा पण आहे, म्हणजे थोडक्यात हे दोन एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, तर त्याला काय केलं आपण या फॉर्म मध्ये लिहिला ए सी आणि हा ए सी, बाकी असा होता डी आणि सीच्या मध्ये लिहिला. हे दोन एकमेकांना पॅरलल, त्यांचा रिझल्ट येणार सिरीज. ठीक आहे, झाला आपला पूर्ण आर एन. ठीक आहे, मिळाला आर एन, टाकला आपण नॉर्टन इक्विव्हॅलेंट सर्किट मध्ये, हा झाला आपला सर्किट. आता आपल्याला करंट फाइंड करायचा आहे, करंट डिव्हिजन रूलने आपण करंट फाइंड करणार. ठीक आहे, असं करंट डिव्हिजन रूल, तर यातला करंट फाइंड करायचा, याचा ऑपोजिट बाजूचा रेजिस्टन्स हा डिवाइड बाय या दोघांचा ऍडिशन इन टोटल करंट हा. कळलं का सगळ्यांना? ठीक आहे, एक होमवर्कला घ्या. युजिंग नॉर्टन्स थेरम, find current through 5 ohm branch. Find current through 5 ohm branch. For the circuit shown in figure, using Norton's theorem. Using Norton's theorem. ठीक आहे, हे सॉल्व करायचा प्रयत्न करा. पहिला तुम्ही करणार काय, टू फाइंड आय एन, त्यावेळी करणार हा शॉर्ट. ठीक आहे, सोपं आहे, विचार करा हे कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, तुम्हाला काढायचं इथला आय एन, जमलं तर आर एन लगेच तुम्हाला जाईल. ठीक आहे, मार्क्सला येणारे एक्झाम्पल. बरं, एक्झाम्पल जे काही असेल थेरम जे शक्यतो शेवटच्या क्वेश्चन मध्ये असेल, मोठे एक्झाम्पल शेवटच्या असेल 6 मार्क, नाहीतर मॅक्झिमम 4 मार्क. बर, ठीक आहे, तर थांबला तिथे.